संघटनेचा विभाग रचना जी झाली त्याच्यानंतरची बैठक आहे. महत्त्वपूर्ण बैठक कारण अनेक नगरसेवक किंवा काही जे असतील ते याच भागातून सगळे येतात. दादर परिसरातले या सगळ्या लोक त्या सगळ्या बैठकीत. नाही, दादर परिसरातलेच लोक आहेत असं नाही आहे. तर संपूर्ण दक्षिण मुंबई लोकसभेतले लोक आहेत आणि दक्षिण मध्य लोकसभेमधले सुद्धा आमचे पदाधिकारी इथं आलेले आहेत. आणि आजच्या बैठकीचा विषय हा तसा एका अर्थाने थेट राजकीय नाही आहे, पण पक्षांतर्गत निवडणुकीच्या कामकाजाबाबत ज्या बैठका सुरू आहेत तशी ही बैठक आहे. प्रत्येकाने निवडणुकीच्या काळामध्ये नक्की कसं काम करायचं, मतदार याद्यांवरती कसं काम करायचं याबाबतची आजची बैठक आहे आणि तशा पद्धतीचं मार्गदर्शन आज आमच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आम्ही करणार आहोत. सर मतदारांमध्ये अनेक घोळ आहे, तुम्ही सगळ्यात समोर आणलं. तुम्ही हेही सांगितलं सगळ्यांना की दुबार मतदार आम्ही होऊच देणार नाही, असं पुढे सगळ्यांचं एक चैतन्य आहे का त्याबद्दल विचार आहे? नाही, स्वाभाविक आहे की अशा पद्धतीचे दुबार किंवा बोगस मतदार, हे दुबार मतदार एकाच वेळेला 2-3 मतदारसंघामध्ये जाऊन वोट करत असतात, 2-3 बूथवर जाऊन वोट करत असतात, असंही घडतं. आणि बोगस मतदार तर असताच कामा नयेत आणि त्यामुळे त्या सगळ्याचा निवडणूक निकालांवरती विपरीत परिणाम होत असतो. तो होऊ नये म्हणून त्याच्यावरती कसं काम करायचं या बाबतीत आपण किती सखोल अभ्यास यादीचा केला पाहिजे आणि निवडणुकीच्या दिवशी आपण याबाबतीत अत्यंत जागरूकपणे अशा गोष्टी घडत असतील तर त्याला विरोध केला पाहिजे. खरं तर एका अर्थाने हे निवडणूक आयोगाचं काम होतं, पण ते जर करत नसतील तर राजकीय पक्ष म्हणून आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना हे करणं भाग आहे आणि ते आम्ही करण्यासाठी हे प्रशिक्षण एका पद्धतीने देतोय. सर एकंदर पाहायला गेलं आज संध्याकाळच्या दरम्यान राजू पाटील यांच्या भावाच्या घरावर ईडीची रेड पडल्याची एक माहिती समोर आली. कसं काय फक्त या गोष्टीकडे काय एकंदर नाही, मला या गोष्टीची कल्पना नाही. मी अधिक माहिती घेईन, पण हा काही विषय राजकारणाचा किंवा पक्षाचा नाही आहे. त्यांचा वैयक्तिक विषय असेल तर मला त्याची काही कल्पना नाही. मी माहिती नसल्यामुळे त्याबद्दल काही बोलू शकत नाही.